सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील राशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे तात्काळ शासनाने लक्ष देण्याची मागणी आज दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आली आहे। शासनाच्या वतीने नुकत्याच राशन लाभार्थ्यांना राशन दुकानामध्ये जाऊन राशन लाभार्थी कुटुंबातील नागरिकांची ई-केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्या अनुषंगाने राशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करताना दुकानामध्ये तांत्रिक अडचणीमुळे अडथळा निर्माण होत आहे। त्यामुळे तात्काळ शासनाने लक्ष देण्याची मागणी आडोळ येथील ग्रामस्थांच्या वतीने व राशन लाभार्थ्यांच्या वतीने आज दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे। आडोळ परिसरात रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे राशन दुकानदार यांना ई-केवायसी करण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत आहेत। रोजचे 50-60 लोक येऊन वापस जात आहेत। त्यामुळे सरकारने याची तात्काळ दखल घेऊन रेंजचा बंदोबस्त हा त्वरित करावा। आम्ही एका रिचार्जसाठी 400 रुपये महिना हर एक लोक भरत असतो, तेव्हा आपलंही कर्तव्य आहे की आपण रेंजचा हे बंदोबस्त करून वर आमच्या या तक्रारीची दखल घ्यावी। या ठिकाणी इथं उपस्थित झालेलो आहोत, तरी राशन दुकानदार आम्हाला रोज चक्रा मारायला लावत आहेत, कारण त्यांचा प्रॉब्लेम आहे की रेंज नाही म्हणून सांगत आहेत। तरी सरकारने याची